गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण केमिकल कायनेटिक या चॅप्टरमध्ये फर्स्ट ऑर्डर इक्वेशन पाहिलं आपण. इंडिकेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. आता फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं, त्यांचं समोर जो पार्ट आहे तो पाहायचा. म्हणजे कालचं इक्वेशन जे आलं होतं, कालच्या इक्वेशनमध्ये आपण काय काढलं होतं की के इज इक्वल टू फर्स्ट ऑर्डर इक्वेशनमध्ये इकडे पहा, फर्स्ट ऑर्डर इक्वेशन्स. इंटिग्रेट लॉ ऑफ फर्स्ट ऑर्डर इक्वेशन्स. त्यामध्ये आपण काय काढला होता, के इज इक्वल टू 1/t म्हणजे तो होता आपला 2.303 अपॉन टी log ऑफ बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. अशा प्रकारचा पार्ट आपण तिथे फायनल इक्वेशन आलं होतं. पण जर आपण म्हणजे याच्यामध्ये मॉडिफाईड फॉर्म कोणता आहे, A0 इज इक्वल टू A टाकला आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT इज इक्वल टू A मायनस एक्स घेतला. याचा अर्थ काय, याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 म्हणजे A पुट करायचा. हे पर्सेंटेजचे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी या मॉडिफाईड फॉर्मचा आपल्याला उपयोग होतो. हे फर्स्ट ऑर्डर इक्वेशन आहे, ते इंटिग्रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर इक्वेशन. तर फर्स्ट ऑर्डर इक्वेशन हे याप्रमाणे झालं तयार. हे जे इक्वेशन आहे यामध्ये जर कॉन्सन्ट्रेशन A0 इज इक्वल टू A आणि कॉन्सन्ट्रेशन AT म्हणजे काही टायमानंतर, सुरुवातीला A असेल तर काही टायमानंतर काय होईल, त्यामध्ये डिक्रीज होईल. डिक्रीज काय होईल, A मायनस एक्स. एक्सनं डिक्रीज होणार म्हणजे A मायनस एक्स. ओके. मग आता आपण हे जर आपण इक्वेशन इक्वेशन किंवा इक्वेशन 1 मध्ये टाकलं तर काय होईल पहा, पुट इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 मध्ये टाकल्यानंतर काय होणार पहा, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ बेस 10 A अपॉन A मायनस एक्स. A अपॉन A मायनस एक्स. तर हे झालं मॉडिफाईड फॉर्म कशाचा, फर्स्ट ऑर्डर इक्वेशनचा. हा काय आला, फर्स्ट ऑर्डर इक्वेशनचा मॉडिफाईड फॉर्म. म्हणजे जर आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0च्या ऐवजी A टाकलं, A केला, कीप केला स्मॉल a, आणि कॉन्सन्ट्रेशन ATच्या ऐवजी आपण A मायनस एक्स घेतला, तर हे आपला पर्सेंटेजचे फॉर्म्युले सॉल्व करताना या फॉर्म्युल्याचा आपल्याला उपयोग होतो. ओके. नाऊ नेक्स्ट. आता नेक्स्टमध्ये काय करायचं आपल्याला, आपल्याला काय पाहायचं पहा, युनिट पाहायचंच. आर्टिकल काय राहणार मग, युनिट ऑफ फर्स्ट ऑर्डर इक्वेशन किंवा रिॲक्शन्स. युनिट ऑफ फर्स्ट ऑर्डर इक्वेशन्स. ओके. त्याचा आपल्याला इथं रिॲक्शन सुद्धा लिहू शकतो आपण. तर याचं आपल्याला युनिट पाहायचं. या मध्ये यांचं युनिट पाहणार आपण. तर युनिट पाहत असताना आपल्याला काय करायचं पहा, युनिट कशा पद्धतीने पाहायचं. आता आपला फॉर्म्युला काय आहे, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT म्हणजे इनिशियल आणि ॲट टाइम टी. कॉन्सन्ट्रेशन 0 म्हणजेच काय, ते इनिशियलला, आणि कॉन्सन्ट्रेशन AT काय आहे इथं, ॲट टाइम टी मध्ये. तर आता आपण यानुसार आपण युनिट काढायचं. आता मला सांगा, हा पार्ट A कॉन्सन्ट्रेशन ऑफ A
झिरो कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. आता याचं मोल पर DM क्यूब काय जे कॉन्सन्ट्रेशन असेल तर वरी कॉन्सन्ट्रेशन आहे खाली कॉन्सन्ट्रेशन आहे. मग कॉन्सन्ट्रेशनचं युनिट समजा वर असं मोल दिला इथं खाली मोल दिला. आपण उदाहरण इथं मोल घेतला कॉन्सन्ट्रेशन मोलमध्ये घेतला. ठीक आहे. काय जे घेतलं हे कॅन्सल होणार आहे कॅन्सल होणार. ठीक आहे. काय जे याचं कॉन्सन्ट्रेशन राहील ते मोल घ्या मोल पर DM क्यूब घ्या काय जे असेल ते. तर असं कॉन्सन्ट्रेशन जे असेल ते काय आहे कॉन्सन्ट्रेशन युनिटलेस होऊन जातं. हा काय होतो युनिटलेस. म्हणजे आता युनिट राहील का नाही वरी आणि खाली सारखंच राहणार. मग आता हे जर लॉग सुद्धा हे होणार म्हणजे राहील काय मग फक्त K = 2.303 अपॉन T. आता मला सांगा हा तर युनिटलेस झाला कॉन्सन्ट्रेशनमध्ये युनिटलेस असल्यामुळं. मग आता 2.30 अपॉन T म्हणजे थोडक्यात 2.30 अपॉन T सुद्धा काय 2.303 हा काय डिजिट आहे. इथं युनिटचा काय प्रश्न येणार नाही म्हणजेच 1 अपॉन T येतो थोडक्यात. याचा अर्थ काय येतो 1 अपॉन डिसिम्प्लाइड्स 1 अपॉन T. मग 1 अपॉन T मग युनिट काय राहणार याचं पहा याचं युनिट राहील 1 अपॉन T म्हणजे आपला हा काय आहे टाईम आहे. T म्हणजे काय टाईम. ठीक आहे. हा जो आहे T म्हणजे काय आहे हा टाईम. मग आता 1 अपॉन T टाईम. मग आपण याला कसं लिहिता येईल 1 अपॉन T मध्ये ही तर युनिटलेस क्वांटिटी झाली. ठीक आहे. युनिटलेस झाल्यामुळं आपल्याला काय करावं लागेल याला घेता येत नाही मोल खाली आपण घेतले तर युनिटलेस क्वांटिटी होणार. ठीक आहे याप्रमाणे. आणि आता जर आपल्याला 1 अपॉन Tच्या माध्यमातून मांडावं लागेल 1 अपॉन T कारण 2.303 याचं युनिट राहत नाही तर 1 अपॉन T. तर T काय आहे टाईम. ओके T काय आहे टाईम. मग टाईम कशामध्ये असतो टाईम जो असतो मिनिटमध्ये असतो सेकंडमध्ये असतो आवरमध्ये असतो. ठीक आहे. म्हणजेच त्याचं काय काय युनिट एक तर सेकंड असं मग यालाच कसं लिहिता येईल पर सेकंड किंवा मग आर मिनिट आर आवर्स. ठीक आहे. मग यालाच कन्वर्जन कसं करता येईल इक्वल टू पर सेकंड्स. हा एक पार्ट झाला. ठीक आहे. एक तर युनिट याचं हे राहणार. ठीक आहे. किंवा मग दुसरं युनिट काय राहील असं आपण K = 1 अपॉन मिनिट जर घेतलं तर काय राहणार हे पर मिनिट. एक दुसरं युनिट राहू शकतो पर मिनिट आणि दुसरा हावर्स आहे. तर हावरमध्ये काय होणार पहा इकडे K = 1 अपॉन HOUR ते इक्वल टू काय राहील HOUR -1 अशा प्रकारे. ओके. म्हणजे एक तर पर सेकंड राहील पर मिनिट राहील नाही का पर आवर राहील किंवा 1 अपॉन सेकंड 1 अपॉन मिनिट्स 1 अपॉन हावर्स असे काय राहतील युनिट कशाचे या फर्स्ट ऑर्डर इक्वेशन किंवा रिॲक्शनचे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे. हे 3 प्रकारचे युनिट असतील. एक तर सेकंडमध्ये असेल तर सेकंड पर सेकंड येणार आवरमध्ये असेल तर पर आवरमध्ये येईल आणि मिनिटमध्ये असेल तर पर मिनिट येईल किंवा 1 अपॉन आवर्स 1 अपॉन मिनिट्स किंवा 1 अपॉन सेकंड असं राहू शकतो. ओके. नाव नेक्स्ट आता आपल्याला नेक्स्ट जो प्रकार पाहायचा आहे तो आहे हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. काय पाहायचं आपल्याला हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स अशा प्रकारचं हे आर्टिकल आहे. या आर्टिकलच्या अंतर्गत आपल्याला काय करायचं आहे पूर्ण ती माहिती डेरिवेशन पूर्ण ते सॉल्व करायचं. ओके. आणि त्याप्रमाणे काय जो कॉन्सेप्ट तयार होतो तो लिहायचा आहे. आता पहा मला सांगा आपलं इक्वेशन काय आहे K =
2.303 अपॉन टी लॉग ऑफ बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. आता याने काय सांगितलेलं आहे, हाफ लाईफ. हाफ लाईफ म्हणजेच काय, हे इक्वेशन. याची हाफ लाईफ कशी तयार करायची. हाफ लाईफ म्हणजे टीच्या जागी काय येणार, टी हाफ. इथं कन्व्हर्जन का होणार पहा, हे इक्वेशन 1 झाला. ठीक आहे, किंवा इथं आपण म्हणू इक्वेशन 1. ठीक आहे, याला इक्वेशन 1 म्हणू. आता काय पहा, टीच्या ऐवजी काय घेणार, टी हाफ. टीच्या ऐवजी काय घेणार, टी हाफ. कारण की आपलं काय सांगितलंय, हाफ लाईफ. हाफ लाईफ सांगितले तर कशाचे सांगितले, या इक्वेशन्स. तर टीच्या ऐवजी काय घेणार आपण, टी हाफ. ओके, मग टी हाफ घ्यायची आपल्याला. आणि टी हाफ घेत असताना फक्त याला थोडंसं कन्व्हर्जन करायचं. ठीक आहे, आणि त्या कन्व्हर्जन माध्यमातून तुम्हाला इथे मांडायचं. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल इथे होणार नाही. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन एखादी रिॲक्शन हाफ असो किंवा एखादी 1/4 असो किंवा 1/3 असो किंवा 1/2 असो, म्हणजे हाफ. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घ्यावाच लागेल. इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचा काही इथे बदल होणार नाही. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच ए काय आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे तर कसं दाखवतात, असा स्क्वेअर ब्रॅकेट आणि खाली 0 लिहिला म्हणजे इनिशियल, सुरुवातीला. नंतर खाली काय आहे, ए कॉन्सन्ट्रेशन आहे, टी दाखवला म्हणजे त्या टाईमपर्यंत. ठीक आहे, त्या टाईमपर्यंत. मला सांगा, हा आहे कॉन्सन्ट्रेशन A0 म्हणजे इनिशियल्स. पण जर असं लिहिलं कॉन्सन्ट्रेशन AT म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन AT म्हणजे त्या टाईमपर्यंत ते कॉन्सन्ट्रेशन कॅरी झालेलं आहे. हे तर सुरुवात लागणार आहे. ठीक आहे, मग टी टाईम, तर तिथं टी हा टाईम नाही, इथं टी हाफ आहे. ओके, हाफ टाईमपर्यंत. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल, A0चं काय राहील, A0च, त्याला काय बदल होणार नाही. परंतु जर AT असेल, आता ATच्या ऐवजी AT आपल्याला हे टोटल टाईमला दिलं आहे, आपल्याला काय पाहिजे, हाफमध्ये पाहिजे. ठीक आहे, हाफमध्ये पाहिजे, हाफ. तर हाफ कसं घेणार याचं, याला हाफ करणार का नाही, म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला आपल्याला हाफ करावं लागतो. ह्या टाईमला हाफ नाही करता, हे तर फायनल झाला. पण आपल्याला टी हाफ सांगितलेलं आहे. ठीक आहे, टी हाफ सांगितलेलं आहे. मग टी हाफ याचं कसं होणार, तर टी हाफ याचा म्हणजेच आपल्याला काय लिहावं लागेल, हा जो कॉन्सन्ट्रेशन AT आहे, तर कॉन्सन्ट्रेशन ATला टी हाफ कसं करावं लागेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन 2 म्हणजे याचा टी हाफ राहील. ओके, म्हणजे ATचा टी हाफ करावा लागतो आपल्याला. तर ATचा टी हाफ म्हणजे हा टी हाफ इथे घेतला आपण, कॉन्सन्ट्रेशन A0 अपॉन टी, म्हणजेच आपल्याला काय करावं लागतो, आता हे लिहावं लागतो. लिहिण्यासाठी आपल्याला इथं टी हाफ नाही, परंतु आपल्याला ती कन्सिडर करणं भाग आहे. त्याप्रमाणे कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT इक्वल टू A0 अपॉन 2 म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचा हाफ. थोडक्यात हाफ म्हणजेच काय, 1/2. इथं आपण 1/2 घेऊ शकतो असा. ठीक आहे, आणि ते सोपं वाटावं म्हणून आपण काय केलं, टी हाफ. म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचा हाफ घेतला म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. आता काय करायचं, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टाकायचे. मग काय होणार इथे, K इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ बेस 10. इथे काय राहणार मग आता, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. इथे काय राहणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवाइड बाय 2. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवाइड बाय 2. आता 2 न वर जाणार तो न्यूमरेटरमध्ये. मग काय होणार, हा K इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन, ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन A0. आणि हा 2 जो होता तो 2 आपण वर घेतलेला आहे. ठीक आहे, डिनॉमिनेटर कन्वर्टेड टू न्यूमरेटर्स याप्रमाणे. मग आता काय होणार, हे आणि हे कॅन्सल होणार. म्हणजेच काय राहणार इथे, K इज इक्वल टू 2.303
अपॉन टी लॉग ऑफ बेस 10 अपॉन 2. आता लॉग ऑफ 2 ची किंमत किती आहे इकडे पहा. लॉग ऑफ बेस 10 2 ची किंमत आहे 0. अशी. मग काय करायचं, पुट, याला इक्वेशन 2 म्हणू, पुट इन किंवा पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पुट केल्यावर काय होणार पहा आता. k इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ बेस 10. तर याचा व्हॅल्यू किती आहे 0.3010. पण टीच्या ऐवजी सॉरी एक मिनिट, टीच्या ऐवजी काय घ्यावं लागेल आपल्याला, टी हाफ. टीच्या ऐवजी टी हाफ इथं आपण सांगितलेलं आहे. टीच्या ऐवजी काय घेणार आपण, टी हाफ. ओके, टीच्या ऐवजी आपल्याला टी हाफ घ्यायचा आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. टीच्या ऐवजी तुम्हाला काय घेणार, टी हाफ. ओके, जिथे जे टी असेल इथं नाही, सुरुवातीला नाही घेणार आपण. काय केलं, हे जेव्हा केलं यूज किंवा पुट, इथं आपण पुट म्हणलेलं आहे. ठीक आहे, ओके, काय अडचण नाही. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 याप्रमाणे आहेतच. तर k इज इक्वल 2.303 अपॉन टी हाफ लॉग ऑफ बेस 10 A0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन 2 वर जाणार टी हाफ याप्रमाणे. तर आपण काय करणार आता, एवढी व्हॅल्यू आली. आता हे जे आहे टी हाफ इकडे घ्या. टी हाफ इकडे घेतल्यानंतर काय होणार, टी हाफ इज इक्वल टू 2.303 0. आणि इकडे काय राहणार खाली के. याला जर आपण सॉल्व केलं, ठीक आहे, याला जर सॉल्व केलं तर काय होणार, ही जी किंमत आहे तर किंमत होईल ती 0.693 अपॉन के. काय होणार ही, टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. मग काय लिहिणार आपण शेवटी, टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. तर ही येणार व्हॅल्यू कशाची, टी हाफची. तर इथं के काय, टी हाफ तर हाफ लाईफ पिरियड्स. ठीक आहे, टी हाफ, आणि के काय कॉन्स्टंट्स. तर याप्रमाणे. तर हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर इक्वेशन आहे. हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर इक्वेशन. त्यामध्ये काय केलं आपण, फर्स्ट ऑर्डर इक्वेशन घेतलं. फर्स्ट ऑर्डर इक्वेशन काय आहे की त्यामध्ये k इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT ला आपण काय केलं, आपण त्याचा हाफ लाईफ घेतला, तो की त्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन 2 आणि त्या इक्वेशनमध्ये पुट केला. पुट केल्यानंतर मग काय केलं आपण, त्यामध्ये त्याचे कन्व्हर्जन केले. टीच्या ऐवजी टी हाफ आणि दुसरा आपण घेतला कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन 2. ते इक्वेशन पुट केल्यानंतर आपल्याला जे मिळालं त्यामध्ये आपण काय केलं, याचं कन्व्हर्जन झालं. टीच्या ऐवजी टी हाफ घेतला आणि शेवटी टी हाफ या साईडला काय घेतला, कारण हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर इक्वेशन आपल्याला पाहिजे होतं. आपण असं जरी ठेवलं तरी त्याच्यामध्ये काही अडचण नाही याप्रमाणे. पण आपण त्याला टी हाफ याचं क्रॉस केले, हा इकडे घेतला आणि हा या ठिकाणी घेतला. क्रॉस चालू यामध्ये हा रूल मॅथमॅटिक्स रूलनुसार ही क्रिया होऊ शकते. ठीक आहे, तर टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. तर अशा प्रकारे यांचं हे डेरिवेशन आलेलं आहे. ओके, थँक्यू.